एक मोठी बातमी दादर कबूतरखान्यासंदर्भात बंदी ही कायम ठेवण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात आज या संदर्भात सुनावणी झाली होती आणि मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। तर तुमच्या मतांचा विचार करू नका, जनतेचा विचार करा, नागरिकांचा। हेही खरं आहे की याच्यामुळे अनेक लोकांना काही विशिष्ट प्रकारचे विशेषतः फुफ्फुसाचे आजार झाले आणि माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे। न्यायालयाच्या दृष्टीने माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे। घटनेच्या 21व्या कलमाअंतर्गत हा मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाला, नुसतं नागरिकाला नाही तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे। त्या अधिकाराचा विचार करता न्यायालयाचं मत असं पडलं की ह्यांनी जर एवढे गंभीर परिणाम तब्येतीवर होत असतील, माणसाच्या तब्येतीवर, शरीरावर होत असतील, तर ह्याचा काहीतरी गंभीरपणे विचार करायला पाहिजे। आणि न्यायालयही तज्ज्ञ नाही किंवा वकीलही तज्ज्ञ नाहीत त्या विषयातले, त्यामुळे त्यातली तज्ज्ञ लोक जी आहेत, म्हणजे एम्स हॉस्पिटलचा डीन नेमलेला माणूस, डायरेक्टर ऑफ हेल्थ, महानगरपालिकेचा मुख्य हेल्थ ऑफिसर, अशा प्रकारची UD आणि म्हणजे की नगर विकास डिपार्टमेंट, ॲनिमल वेलफेअर बोर्डाचा सरकारी केंद्र सरकारचा माणूस, अशा प्रकारची त्यांनी थोडक्यात जी समिती नेमलेली आहे ती त्यातल्या तज्ज्ञ लोकांची समिती आहे। आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हणलं की ज्यांना कबुतरांना दाणा पाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत, आयुक्त आहेत, ते ह्याविषयी निर्णय घेतील। त्याच्यात असेही सूचना दिल्यात न्यायालयाने आधीच्या हुकुमातही म्हणलं होतं की ह्या संदर्भात असे जर काही अर्ज आले तर ज्या लोकांवर ह्याचा परिणाम होऊ शकतो त्या सर्वांचं म्हणणं ऐका। तर त्यामुळे अर्जदाराचं म्हणणं ऐकलं जाईल आणि ह्या संदर्भात ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे त्यांना संधी दिली जाईल। फक्त सर्वांना सुनावणीकरता बोलवता येईल की हे सांगता येत नाही, पण ते जे काही आयुक्तांपुढे मांडतील त्याचा विचार होऊन आयुक्त या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो घेईल। एक मिनिट परवानगी आयुक्त हे ठरवतील की परवानगी द्यायची का नाही, द्यायची असेल तर किती वेळा करता द्यायची, काही परवानगी दिली तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर काय काय अटी लादायच्या, अटी म्हणजे ज्या स्वच्छतेच्या असतील, ज्या डिसइन्फेक्शनच्या असतील, फ्युमिगेशन असेल। सर, तोच मुद्दा समजला नाहीये की जी लोक खाऊ घालतील त्यांच्यावरच त्या स्वच्छतेची जबाबदारी, म्हणजे हो, म्हणजे त्यांनी नियमभंग केली नाही, तिथला नियमभंग होईल। आणि ही फक्त जो महानगरपालिकेचा आत्ताचा निर्णय आहे की अशा ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खायला दाणा पाणी घालू नये, ज्यामुळे लोकांच्या तब्येतीवर परिणाम होईल, शरीरावर परिणाम होईल। तर त्यामुळे ह्या संदर्भात हे नियंत्रित करता हा जो विचार मी म्हटलं तर तो विचारच चाललाय, कारण सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर आयुक्त त्याचे अंतिम हुकूम। एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित आहे, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 4 ते 5 दिवसात 50पेक्षा जास्त कबूतर गेले, त्यांचा जीव गेला, पुढच्या 1 महिन्यात जाईल त्याला जबाबदार माहिती नाही, कोणालाच माहिती नाहीये। एक जण एक म्हणतो, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो। कबुतरा उडणारा पक्षी आहे, उडणारा पक्षी एका ठिकाणी नाही मिळाला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन खाऊ शकतो। एक महत्त्वाचं, परंतु ह्याच्या काही थोडक्यात ह्याचा आतापर्यंत ठोस पुरावा काही नाही। विरोध कोणीच करत नव्हतं, बीएमसीने सांगितलं आम्ही परवानगी देणार नाही, आज मात्र बीएमसी परवानगी नाही, असं नाही, हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका। काय चर्चा चालली होती त्या चर्चेत हे सांगितलं गेलं, पण आयुक्तांनी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही। आयुक्त सगळ्यांना संधी देतील आणि मग त्यांचा निर्णय घेतील। जे काही म्हणणं होतं यांचं की काय प्रकारे निर्णय होऊ शकतो ते मी सांगितलं की अर्ज पूर्ण फेटाळले जाऊ शकतात किंवा त्यांना काही काळाकरता परवानगी दिली जाऊ शकते, काही ठिकाणी परवानगी दिली जाऊ शकते आणि त्यात सुद्धा स्वच्छतेच्या आणि इतर सर्व गोष्टी या त्यांनी पाळल्याच पाहिजेत असा आग्रह धरून अशा परवानगी देण्याचा विचार होऊ शकतो। आत्ता कुठलीही परवानगी दिलेली नाही, आत्ता आयुक्तांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही। सर, हिंदी में बता दीजिए, आज बीएमसी की तरफ से कंट्रोल फीडिंग के बारे में नहीं, वो खाली चर्चा चल रही थी न्यायालय में, लेकिन नहीं, वो चर्चा नहीं बताएंगे क्योंकि जो कोर्ट में मुंह से चर्चा होती है वो कभी लिखनी नहीं होती है। जो लिखित में आता है वही वर्तमान पत्रों में आना चाहिए।
अभी न्यायालय का हुक्म ऐसा हुआ, अभी निर्देश ऐसा हुआ कि एक तज्ञ लोगों की समिति जिसका अपॉइंटमेंट हो जाएगा, जिसके गवर्नमेंट नोटिफिकेशन निकालेगी 20 तारीख को, उसका शासन निर्णय निकालेगी 20 तारीख तक, और वो शासन निर्णय के अनुसार जो समिति बनाई गई वो समिति 1 महीने में, यानी कि पहले उनकी बैठक होने के बाद 1 महीने में इस बारे में निर्णय लेगी, और जो वो निर्णय जो लेगी वो न्यायालय के सामने रखा जाएगा और उसके बाद न्यायालय अपना हुक्म प्रदर्शित करेगी। समिति में कौन कौन लोग होंगे? समिति में लगभग 12 लोग हैं। अभी कौन लोग हैं अभी आप हुक्म मिलेगा आपको, उसके बाद आप बताइए। सामान्यतः इस विषय में जो तज्ञ लोग हैं, ऐसे लोग हैं विशेषतः यानी कि तबीयत के हिसाब से है, हेल्थ के हिसाब से है, पब्लिक हेल्थ का विषय महत्वपूर्ण है, तो इस हिसाब से बड़े बड़े तज्ञ उसमें माइक्रोबायोलॉजिस्ट है, इम्यूनोलॉजिस्ट है, डीन ऑफ एम्स विल अपॉइंट समबडी, पब्लिक हेल्थ ऑफिसर वहाँ म्यूनसिपल कॉरपोरेशन, ऐसे इस प्रकार के लगभग 11-12 लोग हैं। लेकिन वो कोर्ट का हुक्म आएगा तब आपको पता चलेगा। बीएमसी के पास जो अर्जी आई है उसमें एक अर्जी हमारे पास आया है और 2 लोग बोले कि हमने भी अर्जी किया है। तो वो अर्जी इसलिए है कि भाई हमको परवानगी परमिशन दी जाए, कि हमको कुछ समय तक हमको परमिशन दी जाए कि हम पिजन्स को कबूतरों को खाना खिला सकें। अभी इसके बाद सबको सुनेंगे, जिन्होंने अर्जी किया है उनको सुनेंगे, और बाकी लोग जिनका इसमें स्टेक है, यानी कि जिनकी हेल्थ, जिनको लगता है कि हमारी तबीयत या पब्लिक की तबीयत पर परिणाम हो जाएगा, उनको सब संधि दी जाएगी, सुनने की संधि दी जाएगी, और उसके बाद आयुक्त अपना निर्णय ले लेंगे। इस बारे में अपना करना है नहीं करना है तो कब करना है, कैसे करना है, और क्या उसमें क्या अटी और शर्ती क्या रहेगी, ये सब आयुक्त निर्णय ले लेंगे। सर, यानी कि अगली हेयरिंग कब है और तब तक 4 हफ्ते बाद हियरिंग रखी है, और कबूतरों को दाना देना है नहीं देना है, ये आयुक्त जब जो निर्णय लेंगे उस अर्जी पर, जो 3 अर्जी आई है उसके ऊपर जो निर्णय लेंगे उसके मुताबिक कबूतर को दाना दे सकते हैं कि नहीं, ये तय होगा। तब तक आज की जो परिस्थिति है वो कायम रहेगी। कबूतरों को जो दाना डालने के बाद उनकी गंदगी होती है उसको सभी साफ वो साफ करने की कंडीशन अटी और शर्ती में होगी कि अगर ऐसा है तो तुरंत साफ सफाई कैसे करोगे, करना चाहिए, डिसइंफेक्शन होना चाहिए, फ्यूमिगेशन होना चाहिए, तुरंत साफ सफाई होनी चाहिए, फेंसिंग होना चाहिए, वगैरह वगैरह। ऐसे वो अर्जी में ही उन्होंने लिखा है कि हम ये सब करेंगे, हमको अगर परमिशन दे तो हम ये सब करेंगे जिससे पब्लिक को त्रास न हो, पब्लिक को नुकसान न हो, पब्लिक हेल्थ विल नॉट बी अफेक्टेड, ये उन्होंने अर्जी में ही लिखा है। महालक्ष्मी रेस कोर्स को भी दाना वो मालूम नहीं, मैंने पढ़ा नहीं है वो अर्जी, वो अभी तक मिला नहीं है बीएमसी को। अभी दिया होगा मालूम नहीं, अभी हमारे पास नहीं था, दिया नहीं था। ठीक है, नमस्कार। न्यायालयानं कबूतरखान्यावरील बंदीचा निर्णय कायम ठेवलेला आहे। तुर्तास ही बंदी कायम असणार आहे, तर तुमच्या मतांचा विचार करू नका असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। हरकती मागवा आणि आल्यास त्याचा विचार करा असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। तर दादर कबूतरखान्यावरची बंदी सध्या कायमच असणार आहे। लोकांच्या आरोग्याचा विचार करा असं सुद्धा माननीय हायकोर्टानं म्हटलंय।